अध्याय 53 श्री गणेशाय नमः। श्री गुरु दत्तात्रेय चरणारविंद्याय नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्परब्रह्म तैसे श्री गुरुवे नमे। श्रोते व्हावे सावधान गुरुचरित्राध्याय 52 ऐकुनी नामधारकाचे मन ब्रह्मानंदिनी मगन पय सेवुनी श्री गुरुचरित्रामृत नामधारक तटस्थ होत अंगी घर्म पुलकांत कित रोमांच ही उठती कंठ झाला सद्गतीत गात्रे झाली संकपित विवर्ण भासे लोकात नेत्र वाहती प्रेमधरा समाधी सुखे न बोले देह अनुमात्र न हाले सात्विक अष्टभाव उदेल नामधारक शिष्याचे देखुनी सिद्ध सुखावती समाधी लागली यासी म्हणती सावध करावा मागुती लोका उपकार करणे म्हणून हस्ते कुरवाळी ती प्रेम भावी आलिंगिती देहावरी ये म्हणती एक बाळा शिष्योत्तमा तू तरलासी भवसागरी राहसी ऐसा समाधिस्थ जरी ज्ञान राहील तुझ्या उदरी लोक तरती कैसे मग या कारणे अंतकरणी दृढता असावी श्री गुरुचरणी बाह्य देहाची रहाटणे शास्त्राधारे करावे तुवा विचारले म्हणून आम्हा आठवली अमृताची वाणी तापयात्रे ते करे हानी ऐसी अनुपम्या प्रकटली तुझ मुळे आम्हा आठवले तुवा आम्हा बरवे केले तवाही एकाग्रत्वे ऐकले आता हेची विस्तारावे नामधारक ऐशया परिसिद्ध सांगतो परोपरी मंगतो नेत्रोन्मिलन करी कर जोडून उभा ठाके म्हणे कृपेची तारू तुची या विश्वास आधारू भवसागर पैल पारू तुची करीसी श्री गुरुराया ऐसे नामधारक विनवित सिद्धाचे चरणी लागत म्हणे श्री गुरुचरितामृत अवतरणी का मज सांगा या श्री गुरुचरणी अमृताहुनी परामृती भक्तजनांची मनोवृत्ती बुडी देवोनी स्थिरावली अतृप्त आहे अजुनी हेची कथा पुनः सुचोनी अक्षयामृत पाजुनी आनंद सागरी मज ठेवा औषधाची सार काढून त्रैलोक्य चिंतामणी रसायन संग्रह करीती विचक्षण तैसे सार मज सांगा ऐकोनी शिष्याची प्रार्थना आनंद सिद्धाची मना म्हणती बाळका तुझी वासना अखंड राहो श्री गुरुचरित्राची एका सांगेन आता अवतरणिका प्रथमेपासून सारांशनिका 52 अध्यायापर्यंत प्रथमाध्यायी मंगळाचरण मुख्य देवतांचे असे स्मरण श्री गुरुमूर्तींचे दर्शन भक्ताप्रती झाले द्वितीय अध्यायी ब्रह्मोत्पत्ती 4 युगांचे भावकथिती श्री गुरुसेवा दीपकाप्रती घडली ऐसे कथियले नामधारका अमरजा संगम श्री गुरुन येती आपले धामा अंबरीश दुर्वासी याचा महिमा तृतीयाध्यायी कथिला चतुर्थाध्यायी अनुसये प्रति छळावया त्रयमूर्ती येती परी ती याचे पुत्र होती सन्मान करीती आनंदे पंचमीस श्री दत्तात्रेय धरी सोये अवतार पिठापुरी श्रीपाद श्री वल्लभधारी तीर्थयात्रेसी निघाले 6व्यात लिंग घेऊन रावण जात गोकर्णी विघ्नेश्वर विघ्न करुणी स्थापना केली तयाची गोकर्ण महिमा असंख्यात राया प्रति गौतम सांगत चांडाळी उद्धरली अकस्मात 7व्या अध्यायी वर्णिती माता पुत्र जीव देत होती तयाप्रती गुरुकथा सांगती शनी प्रदोष व्रत देती ज्ञानी करीती अष्टमी 9वा अध्यायी रजका प्रती कृपाळू गुरु राज्य देती दर्शन देऊ म्हणती पुढती गुप्त झाले मग ते तस्करी मारिला भक्त ब्राह्मण तस्करावदिती श्री गुरु येऊन ब्राह्मणाला प्राणदान देती 10माध्यायात माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे त्याची नारी नरसिंह सरस्वती तिचे उदरी एकादशी अवतरले 12माध्यायी माते प्रती ज्ञान कथुनी पुत्र देती काशी क्षेत्री संन्यास घेती यात्रा करीती उत्तरेची माता पित्यांते करंजपुरे भेटून येती गोदातिरी कुशी वेथेच्या विप्रावरी कृपा करीती त्रयोदशी क्रूर यवनांचे करुणी श्रावण सायन देवास वरदान देती श्री गुरु कृपा करुण 14व्या अध्यायी पंचदशी श्री गुरुमूर्ती तीर्थे सांगती शिष्यांप्रती यात्रे दौडणी गुप्त होती वैजनाथी श्री गुरु षोडशी ब्राह्मण गुरु भक्ती कथुनी दिदली ज्ञानशक्ती श्री गुरु आले भिल्लवाडी प्रती भुवनेश्वर सनिध भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जिव्हा छेदुनी करी अर्पण त्यास श्री गुरूंनी विद्या देऊन धन्य केला 17 घेवडा उपटून या दरिद्रेचा कुंभ दिदला हेमाचा वर्णिला प्रताप श्री गुरुचा 18 औदुंबराचे करुणी वर्णन योगिनी देऊनी वरदान गाणगा पुरास आपण 19 श्री गुरु गेले स्त्रियेचा संबंध दौडून पुत्र दिदले तिजला 2 एकमरता कथित ज्ञान सिद्ध रूपे 20व्यात त्याची कथा 21 प्रेत आणिले औदुंबरापासी श्री गुरु येऊन
तेथे निशी पुत्र उठविती कृपाळू भिक्षा दरिद्रा घरी घेती त्याची वंध्यामयशी होती ती येसी करुणी दुभती 22व्यात वर दिदला 23व्यात श्री गुरु राजानी गाणगापुरास तेथे उद्धरती राक्षस त्रिविक्रम करी श्री गुरुनिंदात भेटी जाती त्रिविक्रमा दाविती विश्वरूप महिमा विप्रे लागे गुरुपाद पद्म्य 24व्यात वर देती म्लेच्छा पुढे वेद म्हणती विप्रते त्रिविक्रमा छळती त्याला घेऊन सांगती गुरुपाशी आला 25-26व्यात तया ब्राह्मणा श्री गुरु सांगती वेदरचना त्यांना त्यागा म्हणती वादकल्पना परी ते उन्मत्त नायका ती 27 आणुनी पतिता विप्रांसी वेदवाद करिता कुंठित करुणी शापग्रस्ता ब्रह्म राक्षस त्या केले 28 तया पतिता धर्माधर्म सांगुनी कथा पुनरुपी देऊनी पतिता व्यवस्था गृह प्रतिदवडीला 29 भस्म प्रभाव त्रिविक्रमा कथिता गुरुराव राक्षसा उद्धरी वामदेव हा इतिहास तयांची 30 पती मरता तयाची श्री करी बहु आकांता 83 श्री गुरु नाना कथा कथवून शांतो पाहती 21व्यात तेची कथा पतिव्रतेची धर्मसांगता सहगमन प्रकार बोधिता ते श्री येते जगद्गुरु सहगमनी निगता सती श्री गुरुशी झाली नमस्कारिता आशीर्वाद देवोनी तिचा पती 32व्यात उठविला 33व्यात रुद्राक्ष धारण कथा कुकुटम कर्ट दोघे जन वैश्यवेशेचे कथन करीती राया ते परस्पर रुद्राध्याय महिमा वर्णन 34व्यात निरोपण राजपुत्र केला संजीवन नारद भेटले रायांते 35 प्रसंगात कच देव यानी कथा वर्तत आणिक सोमवार व्रत सीमंतिनीच्या प्रसंगे 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा स्त्रीने केले परान्न भोजना कंटाळून धरिती श्री गुरुचरणा त्याला कर्म मार्ग सांगिती 37 नाना धर्म विप्रा सांगोनी ब्रह्मकर्म प्रसन्न होनी वर उत्तम देती श्री गुरुतयांते 38 भास्कर ब्राह्मण तिघां भूते आणले अन्न जेविले बहुत ब्राह्मण अनेक गावचे शूद्रादी सोमनाथाची गंगा युवती 60 वर्षाची वंद्या होती ती सिद्धीतली पुत्र संतती 39 अध्यायी नरहरी करवी शुष्क काटा अर्चवणी दवडले त्याच्या कुष्टा शबर कथा शिष्या वरिष्ठा 40व्यात सांगती 41 सायंदेवा हस्ते घेती श्री गुरुसेवा ईश्वर पार्वती संवाद बरवा काशी यात्रा निरूपण पुत्र कलत्रेंसी सायंदेव येऊन करती श्री गुरुस्तव त्याला कथित यात्रा भाव वरई देती 43 अनंत व्रत धर्म राया कृष्ण सांगत तेची कथा सायंदेवा प्रत सांगोनी व्रत करविती 44 तंतुकार भक्तासी श्री पर्वत दावनी शनीसी शिवरात्री पुण्यकथा त्यासी विमर्शन राजाची कथियली 45 कुष्टी ब्राह्मण आला तुळजापुराहून त्याला करवणी संगमी स्नान कुष्ठ नासुनी ज्ञान देती कल्लेश्वर हिप्परगे ग्रामास श्री गुरु भेटती नरहरी कवीस आपुला शिष्य करीती त्यास 46व्या अध्यायी 47 दिवाळी सण गुरुशी आमंत्रित 7 जण तितुकी रूपे धरुणी आपण गेले मठी ही राहिले 48 शूद्र शेती त्याच जोंधळा कापुनी टाकीते शतनुते पिकवून पुढती आनंद विले तया ते 49 श्री गुरुमूर्ती अमरजा संगम महात्मे कथिती अनेक ही तेथे सांगती कुष्ठ दैवार्जिती रत्नाबाईचे म्लेच्छांचा स्फोट कदवडीती भक्तिस्तव त्याचे नगरा जाती पुढे श्री पर्वती भेटो म्हणती 50व्या अध्यायी 51-52व्यात गुरुमूर्ती देखून या शिती पाप प्रवृत्ती उपद्रवितील नानायती म्हणून गुप्त रूपे राहावे ऐसा करुणी निर्धार शिष्यांशी सांगती गुरुवर आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी ऐसे ऐकून भक्तजन मनी होती अति उद्विग्न शोक करीते आक्रोदन श्री गुरुचरण रोळती इतुके पाहुणी गुरुमूर्ती वरद हस्ते तया कुरवाळी ते मधुजनी धरा आसक्ती मठ धामी राहोनी आयसे बोधोनी शिष्याशी गुरु गेले कर्दळी वनाशी नाविक मुखे सांगुनी गोष्टीशी निजानंदी निमग्न होती ऐसे अपार श्री गुरुचरित्र अनंत कथा परम पवित्र त्यातील 52 अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझ लागी सिद्ध मने मन नामधारका तुझ कथिले अवतरणिका श्री गुरु गेले
वाटती लोका गुरु गुप्त असती गाणगापुरी कलियोगी अधर्म वृद्धी पावले म्हणून श्री गुरुगुप्त झाले. भक्तजनाला जैसे पाहिले तैसेच भेटती अद्यापि हे अवतरणिका सिद्धमाला. श्री गुरु भेटती जपे त्याला जैसा भावार्थ असे आपुला तैसे कार्य संपादिती. नामधारका शिष्य भला अवतरणिकेचा प्रश्न केला म्हणून इतिहास सारांशला पुन्हा बदलो. सत्य शिष्या पूर्वी ऐकले असेल कानी त्याते तात्काळ येईल ध्यानी तरा इच्छा होईल म्हणी. श्री गुरुचरित्र श्रवणाची ऐसी ही अवतरणिका जाण तुझ कथील कथांची खून येचे सतत करिता स्मरण कथा अनुक्रमे समरतसे ऐसे वद्ये सिद्ध मुनी नामधारक लागे. चरणी विनवी तसे कर जोडुनी तुझे वचन सर्व सिद्धी आता असे विनवणी. श्री गुरु सप्ताह पारायणी किती वाचावे प्रतिदिनी हे मज सांगा. श्रीगया सिद्ध गुरु सिद्ध म्हणती नामधारका तुवा प्रश्न केला निका परोपकार होईल लोका तुझ्या प्रश्न करून या अंतकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र सौख्य होय. परत्र दुसरा प्रकार सांगेन सप्ताह वाचावे याची पद्धत तुझ सांगो. येता स्थिती शुभूर्चित होऊनी सुचिरभूत होऊनी शास्त्ररीती सप्ताह करिता बहुपुण्य दिनदिशी बरवी पाहून अवश्य स्नान सध्या करून पुस्तक वाचावयाचे स्थान रंगवल्यादी शोभा करावी. देश कल्लादी संकल्प करून पुस्तकरूपी श्री गुरूंचे पूजन यथोपचारे करून ब्राह्मणांसी पूजावे. प्रथम दिवसापासून बसावे आसने एक स्थान अत्वथार्थ भाषणिक धरावे. मौन कामादी नियम राखावे. दीप असावे शोभा यमान देव ब्राह्मण वडिला बंधून पूर्वोत्तर मुख करून वाचनी आरंभ करावा. नवम संख्या अध्याय प्रथम दिनी 21 पर्यंत द्वितीय दिनी 29 तृतीय दिनी चतुर्दिवशी 35 38 पर्यंत पाचवे दिनी 43 वरे सहावे दिनी सप्तमी 52 वाचुनी अवतरणिका वाचावी. नित्यपाठ होता पूर्ण करावे. उत्तराग पूजन श्रीगुरु ते नमस्कारून उपहार काही करावा. या प्रकारे करावे. सप्तदिनी रात्री करावे. भूमिशयन सारांश शास्त्राधारे करून शुचिर्भूत असावे. यम होता सप्तदिनी ब्राह्मण सुवासनी भोजन यथाशक्ती दक्षिणा देवन सर्व संतुष्ट करावे. ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय. श्री गुरुदर्शन भूत प्रेतादी बाधा निरसन होऊन सौख्य होतसे. ऐसे सिद्धाचे वचन ऐकून नामधारक लागे. चरणी म्हणे बाळकाची आळी पुरवूनी कृत्यर्थ केले गुरुराया. श्रोते म्हणती वंदुनी पायी श्री गुरु केली बहुन वलावी. बाळका अमृत पाजी आई तैसे आम्हा पाजिले प्रति अध्याय एक ओविले रत्नमाळा बरवी. मनाचे कंठी घालिता पदवी सर्वार्थाची पावती. सिद्धांचे वचन रत्नखानी त्यातून नामधारक रत्ने आणि 52 भरोनी रांजनी. भक्त याचकार तो शविले किंवा सिद्ध हा कल्पतरू नामधारक पसरिला करू याचा करुणी परोपकारू. भक्तांकरिता बहु केला किंवा सिद्ध मुनी बलाहक नामधारक शिष्य चातक मुख पसरुणी बिंदू एक मागता अपार वर्षला. तेने भक्ता फुकाचा सकळा लाभ झाला अमृताचा. हृदय कोशी खळजनांचा पाषाण समय पाजरी. श्री गुरुरायांचे धरुचरण सिद्ध मुनी ते करू वंदन. नामधारका करुण मन ऐसे करी नारायण. श्री गुरुरूपी नारायणा विश्वंभरा दिनोदरान आपणा आपुली दावुनी खुना. गुरु शिष्य रूपे क्रीडसी इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वती पाख्यान सिद्ध नामधारक संवादे द्विपंचशध्याय सारे. अवतरणिका नाम 53 श्री गुरुदत्तात्रेय अर्पिणमस्तु. शुभम भवतु. ओवी संख्या 104. श्री गुरुचरित्र समाप्त. एकंदर ओवी संख्या 7385. श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु. अध्याय 53 समाप्त झाला.